सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 19मधील प्रकरण 11 आपण आज वाचणार आहोत. मित्रहो, या प्रकरण 11चे हेडिंग आहे वैऱ्यांनी की हो नेला कैवारी. म्हणजे वैऱ्यांनी नेला कैवारी. तर या हेडिंगखाली बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात ते वाचण्याचा आपण प्रयत्न करू. एकाच परिस्थितीने गांजलेल्या माणसांनी एकमेकास दाखवलेल्या सहानुभूतीची उदाहरणे कोणास पाहिजे असल्यास त्याने आपला अनुभव चोखाळून पाहावा. परंतु एका देशातील लोकांनी दुसऱ्या देशातील समदुःखीयांना सहानुभूती दाखवल्याची उदाहरणे क्वचितच सापडतात. भाषा, वर्ण, संस्कृती भिन्नत्वामुळे देशादेशाचे निरनिराळे तड झालेले दिसतात. या त्रयींच्या कुंपणाने म्हणजे भाषा, वर्ण आणि संस्कृतींच्या कुंपणाने एक देश दुसऱ्या देशाला पारखा होतो. अशा भिन्नत्वामुळे एकाचे विचार दुसऱ्याला कळणे शक्य नसते. संस्कृती व वर्ण भिन्नत्वामुळे एका देशातील लोकांचे दुसऱ्या देशातील लोकांशी दळणवळण कमी असते. परिस्थितींचे अज्ञान व दळणवळणाचा अभाव यामुळे एका देशातील लोकांस दुसऱ्या देशातील लोकांबद्दल सहानुभूती उत्पन्न होण्यास जागाच नसते. म्हणजे दळणवळण नसल्यामुळे आणि परिस्थितीचे ज्ञान नसल्यामुळे एका देशातील लोकांना दुसऱ्या देशातील लोकांच्या परिस्थितीबद्दल बरोबर जाणीव नसते असं बाबासाहेब लिहितात. परंतु 19व्या शतकापासून या बाबतीत बराच फरक पडला आहे असे म्हणावे लागते. परस्पर देशात वस्तू विनिमयापासून परभाषेचे ज्ञान होऊ लागले व त्यापासून विचार विनिमयही होऊ लागले. वर्तमानपत्रे, आगबोटी इत्यादी साधनांनी सर्व जगाचे संघटन झाले आणि परिस्थिती कळू लागल्यापासून परस्परांत सहानुभूती व सहकारिताही होऊ लागली. यांचे मूर्तिमंत उदाहरण विलायतेतील मजूर पक्षाने हिंदुस्थानास स्वराज्य मिळवून देण्यास केलेली मदत ही होय. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की हे एका देशाचे दुसऱ्या देशासोबत जे संबंध होऊ लागलेत त्याचं जर कोणतं मूर्तिमंत उदाहरण असेल तर विलायतेतील जो मजूर पक्ष आहे त्या मजूर पक्षाने इथल्या लोकांना स्वराज्य मिळवण्याकरता जी मदत केली ती मदत म्हणजे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. तर स्वयंनिर्णयाचा मार्ग व्यवहारात आणू नये असे म्हणणाऱ्या आपल्या जातभाईच्या मकरदाढेतून तो काढून त्यांनी हिंदुस्थानासारख्या परदेशाच्या लोकांस ब्रिटिश साम्राज्यास संभवणाऱ्या धोक्याची दिक्कत न बाळगता दिला. ही त्यांची करणी जरी त्यांच्या उच्च व धवल शिलास शोभण्यासारखीच आहे तरी तिचे आम्हास सखेद आश्चर्यच वाटत होते. म्हणजे ब्रिटिश लोकांनी ब्रिटिशांतील जे मजूर पक्ष आहे ब्रिटिशांचा जो मजूर पक्ष आहे त्या मजूर पक्षांनी इथल्या स्वराज्याच्या लढाईत जी मदत केली त्या मदतीबद्दल बाबासाहेब आंबेडकर लिहितात की यांची करणी जरी उच्च आणि धवल शिलास शोभण्यासारखी आहे. म्हणजे ही जी करणी आहे दुसऱ्यांना मदत करणे, समदुःखीयांना मदत करणे ही जरी एकदम उच्चशील असलेले आणि उच्च धवल असल्यासारखी त्यांची करणी आहे तरीसुद्धा आम्हाला त्याचे खेद आणि आश्चर्यच वाटते असं बाबासाहेब आंबेडकर लिहितात. आता तो खेद आणि आश्चर्य का वाटते ते बाबासाहेब समोर लिहितात. भांडवलवाल्याच्या अतिलोभाने नागवलेल्या, दारिद्र्याने गाजवलेल्या, नालायक म्हणून उपमर्दलेल्या व विलायतेतील मजूर लोकांनी हिंदुस्थानातील वरिष्ठांच्या दंडिलेने पिडलेल्या, सामाजिक, आर्थिक व धार्मिक जीवनास आचवलेल्या व नागरिकत्वास दुरावलेल्या, सर्व बाबतीत खालवलेल्या या समदुःखी बहिष्कृत लोकांना सहानुभूती दाखवायची ते एकीकडेच राहून ज्यांनी त्यांचे नष्टचर्य केले अशांना मदत केली याबद्दल कोणालाही हळहळच वाटणार आहे. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की ज्यांना सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक जीवनास ज्यांना आचवल्या गेले व नागरिकत्वास ज्यांना दुरावल्या गेले आणि ज्यांना दारिद्र्याने गाजवल्या गेले, नालायक म्हणून उपमर्दल्या गेले अशा लोकांना सहानुभूती दाखवणे तर दूरच, परंतु ज्या लोकांनी त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली, ज्या बहिष्कृत वर्गावर ही परिस्थिती ओढावली
त्या बहिष्कृत वर्गांवर परिस्थिती ओढवणाऱ्या लोकांना मदत करणे, जर कोणी मदत केली तर याबद्दल कोणालाही हळहळ वाटणारच आहे. परंतु विलायतेतील मजूर पक्षाच्या हातून जी ही अक्षम्य गोष्ट घडली तीच मजूर वर्ग जबाबदार नसून बहिष्कृत वर्गच जबाबदार आहे. परंतु बाबासाहेब समोर लिहितात की मजूर पक्षाकडून ही जी चूक घडली आहे तर या चुकीकरिता मजूर पक्ष जबाबदार नसून त्याकरिता या देशातील म्हणजे भारतातील बहिष्कृत वर्गच जबाबदार आहे असे म्हणावे लागेल. बहिष्कृत वर्गाने आपल्या खऱ्या दीनस्थितीचे ज्ञान व त्याचे कारणे मजूर वर्गास कळवण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. उलट वरिष्ठ हिंदूंच्या शिष्टमंडळाने बहिष्कृत वर्गाची स्थिती आबाद आहे, फार तर काय आर्थिक विषमता जशी इंग्लंडात तशी हिंदुस्थानात सुद्धा आहे असे भासून जे काही वाईट आहे ते इंग्रजांचा जुलूम आहे. म्हणजे बहिष्कृत वर्गांचा आणि बाकीचे जे वरिष्ठ हिंदू लोक आहेत, खास करून ब्राह्मण वर्ग आहेत, यांची आणि जे बहिष्कृत वर्गाची स्थिती आहे फार तर काय फरक असेल तर आर्थिक स्थितीत फरक आहे. परंतु खरा जर जुलूम कोणता असेल तर तो इंग्रजांचा जुलूम आहे, दुसरे वावगे असे काही नाही असे सांगून मजूर वर्गाची सहानुभूती मिळवली. तरी पण फसून न जाता हिंदुस्थानातील आर्थिकदृष्ट्या नागवलेल्या लोकांची या बेगुमान लोकास पर्वा करण्यास बजावले असावेसे दिसते. त्याशिवाय काँग्रेसने गेल्या डिसेंबरात मजूर संघ स्थापनेचा ठराव का पास केला याचा उलगडा होत नाही. मजूर पक्षाची आज्ञा म्हणूनच तो पास केला गेला असावा, नाहीतर आपल्या साऱ्या आयुष्यात जिने आंतरसामाजिक व आर्थिक गांजणुकीची चर्चा करून आपले तोंड विटाळले नाही तिने गेल्याच वर्षी तसे विटाळावे याचे कारण काय? प्रश्नचिन्ह. विलायतेतील मजूर पक्षाने या सोहळ्या सभेकडून म्हणजे काँग्रेसकडून एवढे सत्कृत्य करून घेतले याबद्दल हिंदुस्थानातील सर्व मजूर लोक तिचे निसंशय आभार मानतील. परंतु हिंदुस्थानातील सामाजिक विषमता आर्थिक विषमतेपेक्षा भिन्न असून अति तीव्र आहे हे जर विलायतेतील मजूर वर्गास योग्य काळी समजावून दिले असते तर हे स्वराज्य म्हणजे आपल्यावर होणारे राज्य कदाचित टळले असते असं बाबासाहेब लिहितात. निदान स्वराज्यात स्वतंत्र प्रतिनिधींमार्फत आपले राज्य करून आणण्यास त्यांनी गळ घातली असती. पण या बहिष्कृत वर्गाच्या नादानपणामुळे त्यांचे कैवारी म्हणजे या बहिष्कृत वर्गांनी हा जो पुढाकार घेतला नाही, मजूर वर्गात समजून सांगण्यात त्यांना समजून सांगितलं नाही, म्हणून बाबासाहेब म्हणतात की या बहिष्कृत वर्गाच्या नादानपणामुळे त्यांचा कैवारी त्यांच्या वैऱ्यांनी नेला. त्यांचा कैवारी म्हणजे या लोकांचे जे प्रतिनिधी जर यांनी मागितले असते तर यांना ओरिजिनल प्रतिनिधी मिळाले असते, परंतु ते आता स्वराज्यात मिळणार नाहीत. म्हणून बाबासाहेब लिहितात, पण या बहिष्कृत वर्गाच्या नादानपणामुळे त्यांचा कैवारी त्यांच्या वैऱ्यांनी नेला. वैऱ्यांनी म्हणजे काँग्रेसनी त्यांचा कैवारी नेला असं बाबासाहेब लिहितात. इथपर असे न होईल अशी खबरदारी घ्या. म्हणजे यापुढे आता झालं तर झालं, परंतु यापुढे असं होऊ नये याकरता खबरदारी घ्या असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत वर्गातील लोकांना देतात. तर या वैऱ्यांनी की हो नेला कैवारी या प्रकरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही माहिती दिली आहे. ही जी माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ही माहितीच नक्कीच चळवळीकरता बाबासाहेबांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन समोर नेण्याकरता आपल्याला उपयुक्त ठरेल अशी मी आशा करतो. ही जी माहिती आहे, हा जो व्हिडिओ आहे याचा प्रचार आणि प्रसार तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कराल अशी सुद्धा आशा करतो. धन्यवाद.